बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचे एकामागून एक अनेक कारनामे समोर आलेले आहेत। यापूर्वीच कराड आणि त्यांच्या गँगने घातलेला बीड जिल्ह्यातील जो धुमाकूळ पाहता पोलिसांना त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई देखील केलेली असून सध्या तो आणि त्यांच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत, तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे। या प्रकरणी न्यायालयीन सुनावणी देखील सुरू आहे। त्यातच आता वाल्मिक कराडशी आणखी एक जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून यामध्ये एका दलित कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आल्याचे कथित ऑडिओमधून समोर आलं आहे। तसंच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेसोबतचा फोटो देखील व्हायरल होत आहे आणि बांगर यांनी महादेव मुंडे खून प्रकरणात आपल्यावरती झालेल्या मारहाण आणि एकूणच जिल्ह्यातील अनेक प्रकरणांमध्ये कशी लोकांची लूट, छळवणूक, शोषण करण्यात आलेलं आहे, हेच आता त्यांचे जुने सहकारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय बांगर उर्फ बाळा बांगर यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत। दरम्यान वाल्मिक कराडने पैशांच्या कारणावरून एका कुटुंबाला शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे। मात्र ही कथित ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी आहे हे अद्याप स्पष्ट नाही। तसंच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेसोबत असलेला फोटो देखील बांगर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांसमोर आणला आहे आणि वाल्मिक कराडावरती नशा, पैशांचा मोह आणि बीडचा बाप बनण्याचं महत्त्वाकांक्षाचे जे विविध आरोप आहेत ते देखील केलेले आहेत। म्हणजेच त्यांना तेथील आमदार आणि मंत्री व्हायचं होतं। तसंच महादेव मुंडेंच्या हत्येनंतर कराडने त्यांचं कातडं आपल्या टेबलावरती देखील आणले होते। यासह बांगर यांनी कराडवर आर्थिक आणि मानसिक शोषण तसंच इतर गुन्ह्यांचेही आरोप केलेले आहेत। कराडला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांनाही मारायचे होते असा दावा देखील बांगर यांनी आपल्या या पत्रकार परिषदेत केला आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यातीलच जो कृष्णा आंधळे आहे तो आरोपी अद्यापही अनेक दिवसांपासून फरार आहे। त्यातच आता बांगर यांनी जे आरोप आणि दावे केलेले आहेत त्याबाबत ते या प्रकरणात पुरावे घेऊन मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे जाणार आहेत। या आरोपांमुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची देखील शक्यता आहे। बीडमधील गुन्हेगारी कारवायांचा उलगडा होण्याची देखील अपेक्षा आहे। मात्र बांगर यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराडचे विविध कारनामे समोर आलेले आहेत। त्यामुळे त्यांना नेमका कोणाचा वरदहस्त होता हे देखील सर्वश्रुत आहे। मात्र यामुळे मंत्रिपद गमावलेले धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे।